जय महाराष्ट्र मित्रांनो, बंपर भरती निघाली आहे. तुम्ही ते वाचू शकतात. नोटीस ऑफ कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2024 फॉर्म भरणं सुरू झालं आहे आणि ते तुम्ही वॅकन्सी बघू शकतात. ॲप्रॉक्स 17,727 वॅकन्सी असणार आहे आणि माहितीनुसार या वॅकन्सी वाढणार सुद्धा आहे. फॉर्म भरणं सुरू झालं आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स असणार आहे. मग यासाठी कशा प्रकारे स्टडी करायचा ते पण तुम्हाला सांगणार आहे. फक्त 335 रुपयाचं बुक आहे ज्याद्वारे तुम्ही याचा स्टडी करू शकताय. जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. PDF तुम्ही ते बघू शकतात. 109 पानाची PDF आहे, पण अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे कारण की ते सॅलरी बघा, सॅलरी पण जबरदस्त आहे. वेगवेगळे गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंट आहे जसं इंटेलिजन्स ब्युरो झालं, रेल्वे मिनिस्ट्री झालं, एक्सटर्नल अफेअर्स झालं, त्याच्यानंतर CBI झालं, या अंतर्गत तुम्हाला हे जॉब लागणार आहे. ग्रुप बी च्या पोस्ट असणार आहे आणि सॅलरी पण जबरदस्त आहे. जवळपास 1.5 लाख रुपयांपर्यंत तुमची इथे सॅलरी जाते. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. डिटेलमध्ये समजून सांगतोय कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या तारखा आहे, कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, फी किती आहे, एज क्रायटेरिया किती आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका कारण की डेली नवीन नवीन जॉब अपडेट आणतोय. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे जॉब अपडेट आलंय. 24 तारखेला हे अपडेट आलंय, नोटिफिकेशन आली आहे आणि आज लगेच व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही ते बघू शकतात. इथून आपण अप्लाय सुद्धा करू शकतोय. आता PDF नुसार तुम्हाला सगळी माहिती समजून सांगतो. जसं मी तुम्हाला सांगितलं 24/6/2024 रोजी हे अपडेट आलेलं आहे. फॉर्म भरणं पण तेव्हाच सुरू होणार आहे आणि कधीपर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय तरी ते बघू शकताय तुम्ही. 10/8/2024 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय आणि 11/8/2024 पर्यंत आपण पेमेंट करू शकतो आहे. इथे 2 प्रकारच्या एक्झाम होतात, दोन्ही पण कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. जसं की तुम्ही ते बघू शकता, पहिली जी एक्झाम आहे ती सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 मध्ये होणार आहे आणि पुढची जी एक्झाम आहे ती डिसेंबर 2024 मध्ये मिळणार आहे. म्हणजे जवळपास 2 महिने तुमच्याकडे ऑलरेडी पहिल्या एक्झामसाठी आहे. आणि अभ्यास कसा करायचा तर त्याची लिंक पण तुम्हाला देणार आहे. तुम्ही इझिली Amazonवरून ते बुक मागू शकताय. मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर आहे, सॉल्व क्वेश्चन पेपर आहे, त्यावरून तुम्हाला इझिली अंदाज लागून जाईल. सिलेबस कसा आहे ते पण मी तुम्हाला सांगतोय. आता जसं की तुम्ही ते पोस्ट बघू शकताय, ग्रुप बी च्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटनुसार पोस्ट आहे. मग यासाठी एज क्रायटेरिया किती आहे ते पण इथे दिलेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता. ग्रुप बी आणि ग्रुप सी यानुसार या पोस्ट असणार आहे. म्हणजे ग्रुप बी अंतर्गत कुठल्या कुठल्या येतात तर असिस्टंट ऑडिट ऑफिसर आणि असिस्टंट अकाउंटंट ऑफिसर या ग्रुप बी अंतर्गत येतात. आणि ग्रुप सी अंतर्गत इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, ओके, सिनियर सेक्रेटरीएट असिस्टंट, ऑडिटर, टॅक्स असिस्टंट वेगवेगळ्या डिपार्टमेंट अंतर्गत येतात. म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी मिळून इथे पोस्ट असणार आहे. त्यानंतर अप्लाय कसं करायचं तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, यावर तुम्ही आल्यानंतर इथून अप्लाय करू शकता. जस्ट तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे, अप्लाय म्हणायचं आणि इथून जो फॉर्म येईल तो तुम्हाला भरून घ्यायचा. ऑलरेडी जर तुमचं इथे अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकताय. पहिल्यांदा इथे आला असाल तर तुम्ही ते बघा रजिस्टर यावर क्लिक करायचं आहे आणि तिथून तुम्ही रजिस्टर करू शकता. ओके, मग रजिस्टर कसं करायचं ते बघा. 1 टाइम रजिस्ट्रेशन असणार आहे. म्हणजे एकदा का तुम्ही ते रजिस्टर केलं तर पुढच्या वेळेस जस्ट तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि तुम्ही हा फॉर्म भरू शकताय. मग सगळ्यात आधी तुमचे पर्सनल डिटेल्स, त्याच्यानंतर पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे. ॲडिशनल डिटेल्स म्हणजे तुमचं एज्युकेशन काय झालं आहे, ॲड्रेस काय, नॅशनॅलिटी काय ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर डिक्लेरेशन हे करून कंटिन्यू म्हणायचं आहे. तुमचं इथे अकाउंट क्रिएट होईल. त्यानंतर लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन करून तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. आता इथे अप्लाय करण्यासाठी किती फी आहे तर 100 रुपये फी यांनी ठेवली आहे. आणि तुम्ही SC ST आणि फिमेल मधून असाल किंवा हँडिकॅप आहात, एक्स सर्व्हिसमन आहात तर तुमच्यासाठी इथे कुठलीही फी नाही आहे. त्यानंतर एज लिमिट काय असणार आहे जसं तुम्ही बघू शकताय. इथे मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तिथून तुम्ही इझिली बघू शकताय. 18 ते 27 वय तुमचं इथे पाहिजे. या पोस्टसाठी इन्स्पेक्टर असिस्टंटसाठी 18 ते 30 आहे. थोडक्यात 18 ते 27 किंवा 18 ते 30. मग तुम्ही पोस्टनुसार बघू शकताय. तुमचं काय शिक्षण झालंय त्यानुसार बघू शकताय. महत्त्वाचं म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालंय एनी स्ट्रीममधून तुम्ही सगळे इथे अप्लाय करू शकताय. आणि ज्या अदर पोस्ट आहे जसं की तुम्ही ते बघू शकताय यासाठी पण 20 ते 30 तुमचं वय आहे, त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यामुळे जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहात तेव्हा तुम्हाला पोस्ट बघून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं वय बसतंय का ते बघून घ्यायचं आहे. कारण की काहींसाठी 18 ते 27 आहे, काहींसाठी 18 ते 30 आहे, काहींसाठी 20 ते 30 आहे, काहींसाठी 20 ते 27 आहे. ते तुम्हाला बघूनच फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तर जी पहिली पोस्ट आहे
असिस्टंट ऑडिट ऑफिसरसाठी. मग बॅचलर डिग्री तुमच्याकडे पाहिजे आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय आणि ते डिझायरेबल दिलेलं आहे. हे असेल तुमच्याकडे तर वेल अँड गुड. त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे JSOची, त्यासाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे आहे आणि 60% तुम्हाला 12वी मॅथ्समध्ये पडलेले आहे, तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय. ओके. त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे बॅचलर डिग्री पाहिजे आहे आणि ऑल अदर पोस्ट, बाकीच्या सगळ्या पोस्टसाठी बॅचलर डिग्री झालेली आहे. रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून तुम्ही सगळे अप्लाय करू शकताय. म्हणजे मॅक्झिमम ज्यांचं कॉमर्स झालं आहे, सायन्स झालं आहे किंवा मग तुम्ही फार्मसी वगैरे जरी झाला तरी तुम्ही ही जी ऑल अदर पोस्ट आहे म्हणजे या 3 पोस्ट सोडून तुम्ही सगळे इथे अप्लाय करू शकताय. आता सिलेक्शन कसं होणार आहे तर ते पण समजून घ्या. सगळ्यात आधी तुमच्या एक्झाम होणार आहे, 2 एक्झाम होणार आहे, कम्प्युटर बेस्ड असणार आहे. इथे बघा पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3. ओके, हे 2 मध्ये असणार आहे. मग त्याच्याबद्दल सिलेबस काय आहे, एक्झाम पॅटर्न काय, त्याच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे. तुम्हाला जस्ट इथे बघून घ्यायचं आहे. पहिली जी एक्झाम होणार आहे ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे, कम्प्युटर बेस्ड असणार आहे, ऑनलाईन असणार आहे. ओके. त्यानंतर दुसरी जी एक्झाम आहे जी मेन एक्झाम म्हटली जाते, मग त्यामध्ये पेपर 1, पेपर 2, पेपर 3 असं असणार आहे. पेपर 1 इथे बघा कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, दुसरी पण कम्प्युटर बेस्ड असणार आहे, तिसरी पण कम्प्युटर बेस्ड असणार आहे. पण ती कोणासाठी आहे पोस्टनुसार तुम्हाला इथे बघून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे सिलेबस काय असणार आहे ते पण बघू शकता. जसं की इंग्लिश झालं, जनरल अवेअरनेस झालं, जनरल इंटेलिजन्स झालं आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड झालं. हेच तुमचे सब्जेक्ट असणार आहे, सिलेबस असणार आणि यानुसार तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे. तुम्हाला जर अभ्यास पाहिजे असेल, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. बघा ही एक जबरदस्त बुक आहे. जस्ट इथे बघा 335 रुपयाला आहे, पण तुम्ही इझिली इथे तयारी करू शकताय. ओके. त्यानंतर अजून एक तुम्हाला मागच्या वर्षीचा सॉल्व क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. ते पण तुम्ही इथे बघा 1 जानेवारी लेटेस्ट बुक आहेत. इथे बघा 390, म्हणजे दोन्ही बुक जरी तुम्ही घेतले तर जवळपास 600-700 रुपयात तुम्ही इझिली हे बुक घेऊ शकताय, तयारी करू शकता. इथे सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला दिसून जाईल, त्यांचे आन्सर काय ते दिसून जाईल, जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिस करू शकताय, तुम्हाला सगळं समजेल. त्यामुळे नक्की तुम्हाला ही तयारी करायची. भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे, भरपूर साऱ्या पोस्ट आहे आणि ग्रॅज्युएशन झालेलं आहे तरी तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. त्यामुळे संधीचं सोनं करा. डिटेलमध्ये तुम्हाला PDF वाचायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, त्यावरून तुम्ही इझिली PDF वाचू शकताय. लिंक पण टाकलेली आहे. जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, SC/ST मधून असाल तर 5 वर्षे सूट आहे, OBC मधून असाल तर 3 वर्षे सूट आहे, PWBD अनरिझर्व मधून आहात तर 10 वर्षे सूट, PWBD OBC मधून आहात तर 13 वर्षाची सूट. बाकीच्यांसाठी पण इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही एलिजिबल असाल, तुम्हाला पण गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे, गव्हर्नमेंटचे जे मोठ्या मोठ्या मिनिस्ट्री आहे त्यामध्ये तुम्हाला हा जॉब मिळणार आहे. त्यामुळे नक्की अप्लाय करा. काहीही अडचण आली तुम्ही कमेंट करू शकता आणि अशाच नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.